आणि यूथचा सर्वात महत्त्वाचा जो पिरियड असतो 25 to 35 हा सर्वात चॅलेंजिंग, सर्वात रिस्क टेकिंग, ग्रँड सक्सेससाठी जे आहे खूप महत्त्वाचा पिरियड असतो. जसं संजीव सान्याल इकॉनॉमिस्ट आहे, IAS ऑफिसर सुद्धा राहिलेले आहे. विकास दिवेकीर्ती सर सुद्धा याला जे आहे IAS सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे एक हेवन आहे. आचार्य प्रशांत, तर हे सुद्धा जे आहे IAS बद्दल जे आहे IAS वेस्ट ऑफ टाइम, निगेटिव्हिटी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूनी आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा पाहतो. आता हे जे नॉट क्वालिफाईड आहे यांना मी फेल्युअर नाही म्हणत. मी यांना ह्या ज्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे याला 100 जर एनर्जी पाहिजे असेल 100, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा परफेक्ट 100च दिली पाहिजे. त्यांनी 101 जर दिली तरी तो होणार नाही आणि 99 जर दिली तरी तो होणार नाही. उगाच आपलं जे आहे IAS सर्वांनीच करायचं म्हणून IAS नाही करायचं. IAS हे हेवन आहे, तर IAS हा ट्रॅप किंवा महाजाल सुद्धा आहे. जेवढी मोठी जबाबदारी तेवढं प्रेशर काय जास्त. मेन्स हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, तर मेन्सवर फोकस करायला पाहिजे. या परीक्षेची जी पल्स आहे, ठीक आहे, ती पल्स लक्षात पकडणे आवश्यक आहे. मग IAS बनणार की नाही बनणार हे तुमच्या मेन्सच्या स्कोरवर असते. IAS पोस्ट नाही, डेझिग्नेशन आहे. आपण अभिमन्यू बनून जातो. पण या परीक्षेत ज्या तुम्हाला श्रीकृष्ण बनायचं आहे, IASचा पूर्ण फायदा करिअरला झाला पाहिजे. आपले आई वडील जे आहे, भारतातले आई वडील काय असतात माहिती आहे का, जोपर्यंत तुमची पोस्ट निघत आहे ना मुलाची किंवा मुलीची, तोपर्यंत ते जीवन जगायला सुरुवातच करत नाही. ज्या दिवशी तुम्ही पास होता ना त्या दिवशी त्यांचा जो आनंद आहे ना, त्यांची लाईफ खरंच स्टार्ट होते. मग त्यांच्यासाठी एक पोस्ट काढून टाका. 25 पर्यंत जर तुमची जर त्यानंतर सिलेक्शन जर नाही झालं तर ते खूप स्ट्रेसमध्ये येतात आणि त्यांच्या लाईफमध्ये जे आहे ते म्हातारपण असतं. म्हणजे हे आपण बाजू लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मी पूर्ण दृष्टिकोनातून बोलत आहे. कोलंबस सारखं किंवा बाजीराव पेशवा किंवा छत्रपती सारखं जरी भेटले या परीक्षेला तसंच भिडावं लागतं. अर्ली स्टार्ट करणं या परीक्षेचं काय द इम्पॉर्टंट की टू सक्सेस आहे. अर्ली स्टार्ट. आपण प्रॉफिट कमवण्यासाठी लॉस कसा करायचा, कुठं लॉस करायचा हे समजलं पाहिजे. जय हिंद फ्रेंड्स. आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, ती म्हणजे स्पर्धा परीक्षेचं जे आहे टॉप ऑफ द टॉप जे आहे पोझिशन जी आहे, जी सर्वात महत्त्वाची एक्झामिनेशन आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. आणि याबद्दल जे आहे सध्या खूप सारे कमेंट्स जे आहे आलेले आहे. जसं संजीव सान्याल इकॉनॉमिस्ट आहे, IAS ऑफिसर सुद्धा राहिलेले आहे. यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की जे आहे IAS इज नथिंग बट पॉवर्टी ऑफ ड्रीम्स. म्हणजे इथले विद्यार्थी जे आहे सर्वजण IASच एक जे आहे ड्रीम झालेली आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की IAS इज अ बॅड ड्रीम. त्यांनी हे म्हटलं की IAS हीच एक ड्रीम आहे का, यापेक्षाही भरपूर जे आहे ऑप्शन्स आहे आता. म्हणजे जे एंटरप्रेन्योरशिप आहे, उद्यमशीलता, ज्याला आपण जे आहे स्टार्टअप उद्योग, बिझनेस, पॉलिटिक्स, इतरही ज्या ऑप्शनमध्ये का जात नाही आहे. युवा पिढी याच ऑप्शनवर काय करत आहे, सर्वात जास्त भर देत आहे. जनरली जे आहे विकास दिवेकीर्ती सर सुद्धा याला जे आहे IAS सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे एक हेवन आहे, ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. याबद्दल लाईफचे सर्व अँगल, सर्व मल्टी डायमेन्शनल जे आहे अँगल लक्षात घेऊन आपल्याला जे आहे एक ती वेगळ्या प्रकारचं विजडम डेव्हलप होतं. असे खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे. पण त्यानंतर जे आहे बरेचदा म्हणजे आचार्य प्रशांत, तर हे सुद्धा जे आहे IAS बद्दल जे आहे IAS वेस्ट ऑफ टाइम, निगेटिव्हिटी या विषयावर बोलत असतात. आता हे सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूनी आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा पाहतो, विशेषतः IAS नावाची जी ड्रीम आहे ही जेव्हा आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आपला जो जे आहे इंडिया ॲज अ नेशन पाहतो आणि त्यामध्ये असलेला डेमोग्राफिक डिव्हिडंड, एवढी मोठी यूथ फोर्स आहे आपल्याकडे आणि यूथचा सर्वात महत्त्वाचा जो पिरियड असतो 25 to 35 हा सर्वात चॅलेंजिंग, सर्वात रिस्क टेकिंग आणि सर्वात जे आहे असं ज्याला आपण म्हणू की जे आहे ग्रँड सक्सेससाठी जे आहे खूप महत्त्वाचा पिरियड असतो. त्यामुळे ज्या एका बाजूला जे आहे यंग इंडिया आहे, एका बाजूला IAS सारख्या ड्रीम्स आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जे आहे बरेचदा कन्फ्यूज होऊन जातो आणि बरेचदा जे आहे आता IASची ड्रीम जर म्हटलं तर वर्षाला फार कमी पोस्ट असतात आणि ॲस्पिरंट हे खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे फार कमी लोकांना IAS मिळतं, फार कमी लोकांना गव्हर्नमेंट जॉब मिळतो आणि बरेचसे लोक जे आहे म्हणजे या परीक्षेमध्ये दोनच प्रकारचे विद्यार्थी असतात, एक क्वालिफाय आणि दुसरे जे आहे नॉट क्वालिफाईड. आता हे जे नॉट क्वालिफाईड आहे यांना मी फेल्युअर नाही म्हणत. मी यांना ठीक आहे, यांना फेल्युअर नाही म्हणत, यांना फक्त नॉट क्वालिफाय म्हणतो. आता नॉट क्वालिफाय यासाठी असं म्हणतो की कसं असतं की ह्या ज्या गव्हर्नमेंट एक्झाम आहे याला 100 जर एनर्जी पाहिजे असेल 100, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा परफेक्ट 100च दिली पाहिजे. त्यांनी 101 जर दिली तरी तो होणार नाही आणि 99 जर दिली तरी तो होणार नाही. याची जी फ्रिक्वेन्सी आहे 100, तर 100ला 100च असली पाहिजे. हे खूप लवकर समजलं पाहिजे या परीक्षेमध्ये. म्हणजे बरेचदा IAS हा नक्कीच IAS म्हणजे कसं आहे की IASला मल्टी डायमेन्शनल गव्हर्नमेंट म्हणजे आपण जर पाहतो की जे आहे जनरल स्टडीज, जर हा विषय जर पाहिला जनरल स्टडीज, तर जनरल स्टडीजमध्ये खूप सारे विषय आहे मल्टी डायमेन्शनल. आर्ट आणि सायन्स तुमचे सर्व विषय काय होतात स्ट्रॉंग होतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जी आहे ना सिच्युएशनची पूर्ण अंडरस्टँडिंग येते. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्याची अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी, लाईफमध्ये व्हॅल्यूचं महत्त्व, इथिक्सचं महत्त्व, फिलॉसॉफिकली, प्रॅक्टिकली सर्व बाजूने आपल्याला ती गोष्ट समजायला लागते. पण ती खूप उशीर झालेला असते, कधी कधी असंही होतं. ठीक आहे.
त्यामुळे IAS या विषयावर आपण जेव्हा चर्चा करतो तर तुम्हाला या संकटातनं बाहेर काढायचं आहे आणि IAS ला कसं पॉझिटिव्हली परस्यू करता येईल आणि तुमची जी करिअर आहे, आता तुमचं करिअर जे आहे डेव्हलप करण्याचा जो पिरियड आहे तो 25 to 35 आहे, म्हणजे मेन पिरियड आहे हा. आता हा जर आपण पूर्ण IAS ला जर दिला आणि इन केस IAS मध्ये सिलेक्शन नाही झालं आणि तुम्ही 33 क्रॉस केलं तर मग तुमच्यासाठी बरेचसे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण की आपण मोस्ट ऑफ द जे आहे मोर दॅन 90% इंडिया याची सोशिओ कल्चरल सेटअप जर बघितलं, इकॉनॉमिक सेटअप, तर जे आहे ज्या बॅकग्राऊंडमधून आपण जे आहे या परीक्षेचे ड्रीम पाहतो, जर इन केस सिलेक्शन नाही झालं तर खूप सारे प्रश्न त्याला निर्माण होऊ शकतात. परंतु या परीक्षेमुळे जी पर्सनॅलिटी बनते, ज्यामुळे तो कॉन्फिडन्स तयार झालेला असते, एक सेल्फ एस्टीम तयार झालेला असतो, त्या पॉझिटिव्हिटीमुळे सुद्धा आपण त्यातनं इझिली बाहेर येतो, तो भाग वेगळा. परंतु जे आहे तो पिरियड जो आहे तो काय असतो, एवढा खरंच आपण दिला पाहिजे का, म्हणून अशा सर्व प्रश्नावर मी आज चर्चा करणार आहे. कारण की जनरली मी ऑफलाईन बॅचेसमध्ये बरेचदा बोलतो, पण एवढ्यात मला जे आहे बरेच विद्यार्थी या विषयावर जे आहे विचारतात. जेव्हा इन्क्वायरीला येतात तेव्हा त्यांना भीती असते की माझं ग्रॅज्युएशन चाललंय सर आणि सोबत मला IAS पण करायचं आहे, तर मी काय करू. तर यामध्ये बघा की IAS ही जी फील्ड आहे, याचा जो सिलेबस आहे हे नक्कीच तुम्हाला खूप काही देऊन जाईल, त्याबद्दल काही वाद नाही. म्हणजे खरंच ग्रेट अचिव्हमेंट आहे. कारण की मी स्वतः सुद्धा इंजिनियर आहे, म्हणून मला या परीक्षेचं महत्त्व काय आहे हे मला खूप चांगल्या प्रकारे समजतं. म्हणजे जे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे आहे त्यांचा आर्ट हा कॉम्पोनंट सुद्धा काय होतो, स्ट्रॉंग होतो. आणि ज्याचं आर्ट आणि सायन्स दोन्ही स्ट्रॉंग होतात तर त्याचा मग विजडम सुद्धा काय होते, डेव्हलप होते. आणि त्या बेसिसवर, कारण की लाईफ जगण्यासाठी, हॅपी आणि प्रॉस्परस लाईफसाठी फक्त इंटेलिजन्स लागत नाही, विजडम लागते. आणि विजडम कोणाला डेव्हलप होते, ज्याच्याकडे आर्ट सायन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे, नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे आणि तो ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, तेव्हा ते विजडम काय होते, डेव्हलप होते. त्यामुळे नक्कीच या परीक्षेचा एक महत्त्वाचा रोल आहे. आता दुसरा जर आपण ऑप्शन जर बघितला, पण क्वालिफाय होणारे विद्यार्थी किती आहे, 0.1%. नॉट क्वालिफाय विद्यार्थी किती आहे, 99.99%. मग या विद्यार्थी जे आहे या ट्रॅपमध्ये जे आहे फसू शकतात. हा ट्रॅप सुद्धा आहे, जसं एका बाजूला मी हेवन म्हणतो, एका बाजूला ट्रॅप सुद्धा म्हणतो. कारण IAS म्हणजे समथिंग काहीतरी एकदम भयानक असं, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी, नक्कीच आहे एक्स्ट्रॉर्डनरी, पण टू मच नाही आहे. आणि IAS म्हणजेच वन ऑफ द बेस्ट आहे, पण दॅट इज नॉट द ओनली वन ऑप्शन ऑफ करिअर. एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की आजकाल जे आहे डेमोक्रेसीमुळे प्रत्येक व्यक्तीचा युनिकनेस वेगळा आहे, त्याचं स्वातंत्र्य वेगळं आहे, त्याचं करिअर, त्याचं क्षेत्रही वेगळं आहे. तो त्याच्या क्षेत्रानुसार तो तिकडे गेला पाहिजे. उगच आपलं जे आहे IAS सर्वांनीच करायचं म्हणून IAS नाही करायचं. म्हणून जे आहे IAS हे हेवन आहे, तर IAS हा ट्रॅप किंवा महाजाल सुद्धा आहे. म्हणून यामध्ये तुम्ही फसले नाही पाहिजे. म्हणून याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की कोणते ऑप्शन्स आपण बघायला पाहिजे, ही गोष्ट समजायला पाहिजे की आपण IAS चा अभ्यास करत आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की जे आहे प्रत्येकानेच IAS चा अभ्यास करावा. ज्याला जेन्युइनली करायचं ना, ज्याची ड्रीम आहे त्यांनी नक्कीच करायला पाहिजे. परंतु त्या ड्रीम मध्ये जे आहे तो इमोशनल होऊ शकतो आणि त्या ट्रॅपमध्ये फसू शकतो, हे होऊ शकतं. मग या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की जेव्हा आपण IAS ची ड्रीम ठेवतो तर IAS चा जो जॉब प्रोफाईल काय असतो, ही एक जनरलिस्ट सर्व्हिस आहे आणि यामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे टॉपमोस्ट पोझिशन्स आहे, मेनली याचं जे आहे आस्पेक्ट असतो डिसिजन मेकिंग. डिसिजन, आता इथं डिसिजन घेत असताना ही काही प्रायव्हेट कंपनीसारखं डिसिजन नाही घेता येत. इथं डिसिजन मेकिंग हे पूर्ण मल्टीडायमेन्शनल विचार करून घ्यावा लागतात. म्हणजे पॉलिटिकल, सोशल, कल्चरल, इकॉनॉमिक, फिलॉसॉफिकल, कॉन्स्टिट्युशनल, म्हणजे लिगल आस्पेक्ट्स, इकॉनॉमिक आस्पेक्ट्स, इंटरनॅशनल आस्पेक्ट, बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्याला अनुसरून एक जे आहे विन विन सिच्युएशन होईल असा आपण निर्णय इथं घेत असतो. आता यामुळे कसं असतं की यामध्ये मग त्याचं प्रेशर तर तेवढं जास्त, जेवढी मोठी जबाबदारी तेवढं प्रेशर काय जास्त. म्हणून तुम्हाला पर्सनॅलिटी इथं कशी पाहिजे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने इथं प्रेशर एन्जॉय करता आलं पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने इथं प्रेशर खूप एन्जॉय करता आलं पाहिजे, स्ट्रेस नाही आली पाहिजे. अशी पर्सनॅलिटी तुमची बनणं आवश्यक असते. आता IAS आपण अभ्यास सुरू करतो तेव्हा ती त्या दिवशी काही नसते, ती हळूहळू बनत असते, हे मान्य आहे. परंतु आपलं त्या दृष्टीने इन्क्लिनेशन असलं पाहिजे पर्सनॅलिटीचं. म्हणून पर्सनॅलिटी तुमची आणि जॉब प्रोफाईल यामध्ये थोडा तरी जे आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओव्हरऑल जॉब प्रोफाईल कसा राहील. ठीक आहे, आणि त्यानुसार मग आपण आपल्याला त्याला ड्रीममध्ये जे आहे फिक्स केलं पाहिजे. दुसरा भाग काय केला पाहिजे की याचं अर्ली स्टार्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा जे आहे की ग्रॅज्युएशन नंतर, मी स्वतः सुद्धा जे आहे ग्रॅज्युएशन झालं इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यानंतर जे आहे 4-5 वर्षानंतर आपण काय केलं, प्रिपरेशन काय करतो, स्टार्ट करतो. तसं नका करू. जेव्हा परीक्षेला म्हणजे त्यांनी वेळ, जो प्राईम टाइम काय होतो त्यांनी डिस्टर्ब होऊ शकतो. तर तुम्ही जनरली असं करायला पाहिजे की ग्रॅज्युएशनचं जे फर्स्ट किंवा सेकंड इयर आहे त्या वर्षीची प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे. मी असंही म्हणत नाही की तुम्ही जे आहे 8वी-9वीत स्टार्ट करा. तुम्ही जे आहे जर नाही शक्य झालं तर जे आहे सेकंड इयरच्या अगोदर जस्ट स्टार्ट करायला पाहिजे. आणि स्टार्ट केल्यानंतर जे आहे या परीक्षेत प्री मेन्स इंटरव्ह्यूचे 3 टप्पे आहे. तर मेन्स हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो.
तर मेन्सवर फोकस करायला पाहिजे. मेन्सवर म्हणजे मेन्सचा अभ्यास सुरुवातीला सुरू करायला पाहिजे. आणि त्यानंतर जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो, यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तर तो जनरली ग्रॅज्युएशनशीच आपला मॅच होतो का, हे जर शक्य जर झालं तर त्याच्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा गोल्ड मेडलिस्ट देऊन देईल, म्हणजे गोल्ड मेडलिस्ट बनवेल म्हणजे त्या ऑप्शनलच्या अभ्यासामुळे. आणि त्यामुळे तुम्हाला IAS बनणं सुद्धा सोपं होऊन जाईल. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा ऑप्शनलही तयार होत आहे आणि जनरल स्टडीज सुद्धा तयार होत आहे. म्हणजे बाय फायनल इयर तुम्हाला जे आहे एक्झामिनेशनचा अभ्यास काय होईल, कम्प्लीट होईल. प्री आणि मेन्सचा तुम्हाला फायनल इयरमध्ये ही परीक्षा देता येतं. ठीक आहे. मग फायनल इयरमध्ये एक अटेम्प्ट किंवा त्यानंतर एक अटेम्प्ट. तर आपण ग्रॅज्युएशन नंतर जे आहे किती वर्ष परस्यू करायला पाहिजे, तर मॅक्झिमम 2 किंवा 3 वर्ष परस्यू करायला पाहिजे. 3 वर्षापर्यंत. म्हणजे मी ज्यांनी फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये अभ्यास सुरू केला, मी त्यांच्यासाठी सांगतोय, नवीन विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर त्यांनी जे आहे मग जे आहे 3 वर्ष जे आहे त्यांनी नक्कीच पूर्ण 100% दिलं पाहिजे. परंतु ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष झाले म्हणजे 25 क्रॉस झाली. तर 25 क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण वेळ अभ्यास करायची काही गरज नाहीये, कारण की तुमचा एवढा छान अभ्यास झालेला आहे. बघा, तुमचा मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास झालेला आहे. दुसरं जे आहे, तुम्ही अभ्यास करताना या परीक्षेची जी पल्स आहे, ठीक आहे, ती पल्स लक्षात पकडणे आवश्यक आहे. आणि त्या पल्सला पूर्ण बॉडी कमिट करायची असते. मी बरेचदा मराठीमध्ये असं म्हणतो की नाडीला पूर्ण बॉडी द्या, पण पहिले नाडी तर पकडा. ठीक आहे. पण ती फर्स्ट इयरमध्येच आपण नाडी पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप साऱ्या ज्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर आता याची नाडी पकडायची म्हणजे कसं असतं की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर कसा पॅटर्न असतो, प्री आणि मेन्समध्ये कसे प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जे आहे काय विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर करंट इश्यूज नावाची गोष्ट असते. असे हे गोष्टी काय करतात, डिसाईड करतात या परीक्षेची नाडी काय. मग ती जर आपल्या लक्षात आली तर आपण त्याला अभ्यास करताना खूप मर्यादित अभ्यास करावा लागतो. म्हणून तुम्ही पहिलेच म्हटलेलं आहे की या परीक्षेला जर 100 लागत असेल आणि आपण जर 100च दिलं तर ही एक्झाम काय होते, क्रॅक होते. तुम्ही जर खूप जास्त जर दिलं तरी ज्या तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. कारण तुम्हाला कसं असतं, या परीक्षेमध्ये शेवटी 7 मिनिटं भेटतात, 7 ते 8-9 मिनिटं दरम्यान भेटतात मेन्समध्ये. आणि तुम्हाला IAS बनणार की नाही बनणार हे तुमच्या मेन्सच्या स्कोरवर असते. आणि त्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला जर त्या क्वेश्चनला न्याय देता आला नाही, एवढ्या कमी वेळात एकदम बेस्ट न्याय देता आला नाही, तर मग जे आहे परीक्षा होत नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला नॉलेज नाही आहे. नॉलेज सोबत जे आहे कमी वेळात कमीत कमी शब्दात बेस्ट प्रेझेंटेशन हे सुद्धा जमलं पाहिजे. ठीक आहे. हे आवश्यक असतं ना. म्हणून जे आहे ना, याला जे आहे समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे पहिले स्वतःला समजून घ्या, IASला समजून घ्या, थोडंसं जे आहे लक्षात घ्या. नाही तर असं नको व्हायला उद्या तुम्ही IAS झाले छानपैकी, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी भेटली, त्यामुळे तुम्हाला लाईफमधल्या भरपूर गोष्टी भेटतात. परंतु जे आहे ते प्रेशर जर तुम्हाला एन्जॉय करता येत नसेल तर मग काय फायदा. म्हणजे या परीक्षेत म्हणून तर तुमच्या आता IASला ते प्रेशर एन्जॉय करता आलं पाहिजे, म्हणून ही परीक्षा तुमच्यावर जास्तीत जास्त प्रेशर टाकते. मग ही परीक्षा जर तुम्हाला एन्जॉय करता आली तर मग तुम्ही IAS एन्जॉय करणार, 100% एन्जॉय करणार. म्हणून या परीक्षेत जी आहे पद्धत तशी आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू, ओपन कॉम्पिटिशन, हे असं का ठेवलेलं आहे की तुमच्यामध्ये ती पर्सनॅलिटी पाहिजे की पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने प्रेशर एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे हा दुसरा महत्त्वाचा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनमधनं अभ्यास सुरू केला आहे, मग आता जे आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे आहे तुम्ही पहिला अटेम्प्ट, मग दुसरा अटेम्प्ट देणार, तिसरा अटेम्प्ट देणार. या 3 अटेम्प्टमध्ये जे आहे काय झालं पाहिजे, सिलेक्शन झालं पाहिजे. अशा प्रकारे काय करा, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास सुरू करून द्या. आणि सोबतच जे आहे अँसर रायटिंग या परीक्षेची काय हार्ट आहे. आता बरेच जण असं असतात की वाचत असतात, वाचत राहतात, परंतु कशा प्रकारचे प्रश्न येतात, क्वेश्चनिंग कसं असतं या परीक्षेमध्ये, मग त्या प्रकारे आपण वाचताना विचार करतो का, त्या प्रकारे वाचलेला जो अभ्यास आहे त्याची प्रॉपरली तसं मांडणी करतो का. म्हणजे तसं त्याला म्हणतात वे ऑफ थिंकिंग. मी बरेचदा वे ऑफ थिंकिंगवर पण लेक्चर टाकलेलं आहे. आणि त्यानुसार आपण जे रायटिंग स्किल ज्या परीक्षेला जी पाहिजे, जसं एखाद्या द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसला एक आर्टिकल येतं, त्या आर्टिकलमध्ये जसं रायटिंग स्किल असते तशी रायटिंग स्किल आपल्यामध्ये डेव्हलप होतंय का नाही ते आपण पाहतच नाही. कुठला तरी क्लास जॉईन करतो आणि फक्त वाचत राहतो. पण शेवटी थिंकिंग आणि रायटिंगवर जे आहे तुम्हाला मेन्समध्ये आउटस्टँडिंग स्कोर येईल. आणि तो आउटस्टँडिंग स्कोर आला तरच तुम्हाला IAS नावाची पोस्ट काय मिळेल, डेझिग्नेशन मिळेल. IAS पोस्ट नाही, डेझिग्नेशन आहे. तुम्हाला कुठलाही जॉब, क्लास 1 जॉब जे आहे जनरली जिथं डिसिजन मेकिंग जे आहे सर्वात महत्त्वाची असते, ठीक आहे, असेच जॉब तुम्हाला दिले जातात. आता हा भाग लक्षात घ्या की आपण काय होतो की आपण अभिमन्यू बनून जातो. पण या परीक्षेत ज्या तुम्हाला श्रीकृष्ण बनायचं आहे, म्हणजे कधी जे आहे ऑनेस्ट होता आलं पाहिजे आणि कधी डिसऑनेस्ट होता आलं पाहिजे. डिसऑनेस्ट नाही म्हणत त्याला, परंतु जे आहे त्याला काही जरी झालं तरी सत्य जिंकलं पाहिजे, असं श्रीकृष्ण बनायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं अर्जुनही बनायचं नाहीये. ठीक आहे. अर्जुन बनले पण महाभारत जरी जिंकले तर तुम्हाला राजा नाही होणार ना, म्हणून आपल्याला अर्जुन नाही बनायचं आहे, अभिमन्यू तर चुकूनही नाही बनायचं आहे. ते काय होतं, आपण अभिमन्यूसारखी उडी मारून टाकतो या परीक्षेमध्ये. आणि या परीक्षेला जे थिंकिंग रायटिंग लागते ते डेव्हलपच करत नाही. मग याच्यामुळे काय होतं, वर्ष जात राहते, आपण इमोशनल होत जातो. मग इकडचं आपलं करिअर सुद्धा डिस्टर्ब होतेच. म्हणजे मी स्पष्ट बोलतोय, करिअर डिस्टर्ब होतोच. मग जे आहे करिअर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. आणि IASचा पूर्ण फायदा करिअरला झाला पाहिजे. आता तुम्हाला हे सांगतो, IASचा अभ्यास ज्यांनी केला त्याचा त्या करिअरला खूप फायदा होतो. कारण की त्या करिअरमध्ये समजा एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग आहे किंवा एखादा MA आहे किंवा एखादा डॉक्टर आहे,
तो त्याच्या एकाच फील्डचं नॉलेज घेऊन त्याच्या करिअरमध्ये प्रगती करतो, त्यामुळे त्याची प्रगती होत असते. पण IASची प्रगती माइंडसेट घेऊन जर तो त्याच्या करिअरमध्ये जर गेला तर ही प्रगती जी आहे 2x 3x होऊ शकते. ठीक आहे, नक्कीच फायदा होणार. परंतु काय असते, जो लाईफमधला जो चॅलेंजिंग जो टाइम आहे 25 to 35 हा असा पूर्ण नाही गेला पाहिजे इकडे. म्हणून 25 पर्यंत जे आहे IASचा कार्यक्रम काय झाला पाहिजे, संपला पाहिजे. इन केस मग मी तुम्हाला त्याच प्रकारे सांगतो की 22 पासून 25 पर्यंत जर समजा इन केस किंवा अनफॉर्च्युनेटली आपलं सक्सेस जे आहे नाही झालं आणि ते पोस्टपोन झालं, तर मग आपण जे आहे आपण प्लॅन बी, ज्याला आपण म्हणतो जे एखादा जॉब जॉईन करायला पाहिजे. आता IASचा अभ्यास करत असताना जे आहे त्याच अभ्यासावर आधारित जेवढ्या काही परीक्षा आहे तेवढ्या देऊन टाकायच्या. म्हणजे जे आहे फायनल इयर पासून तुम्हाला परीक्षा देता येतं आणि मराठीमधून सुद्धा ही परीक्षा देता येते, हे लक्षात ठेवा. मग जे आहे बाकीच्या एक्झाम कोणत्या, MPSC आहे, CAPF आहे, ह्या एक्झाम देऊन टाकायच्या. परंतु IASचा जो अभ्यास आहे त्याच्या बाहेर काही शब्द नाही वाचायचे, कारण की त्या परीक्षेचा 20% अभ्यास वेगळा असतो. मग तो 20% अभ्यास करायला गेलो तर आपला IAS डिस्टर्ब होते. म्हणून कॉम्प्रोमाइज नाही करायचं. पण त्या प्रोसेसमध्ये जर एखादी पोस्ट निघाली तर काही हरकत नाही. म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आहे, रॉ आहे, बऱ्याचशा पोस्ट आहे, CAPF आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, ह्याही पोस्ट आपल्याला देता येतात. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला एखादी नोकरी जर मिळाली, काय असतं या परीक्षेमध्ये IAS ही आपली इंडिव्हिज्युअल ड्रीम आहे, पण सोबत एखादी पोस्ट जर मिळाली तर ती पोस्ट आपल्यासाठी असं समजायचं नाही, पण त्याच्यामुळे तुमच्या संसारी चिंता मिटून जातात. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ना, आपली फॅमिली हॅपी होऊन जाते. आणि आपले आई वडील जे आहे, भारतातले आई वडील काय असतात माहिती आहे का, जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही ना मुलाची किंवा मुलीची, तोपर्यंत ते जीवन जगायला सुरुवातच करत नाही. ठीक आहे, ज्या दिवशी तुम्ही पास होता ना त्या दिवशी त्यांचा जो आनंद आहे ना, त्यांची लाईफ खरंच स्टार्ट होते. म्हणून त्यांच्यासाठी एक पोस्ट काढून टाका. मग त्यांना असं जे आहे एकदम असं म्हणजे हँगिंग शॉर्ट सारखं जे आहे ठेवू नका. म्हणजे 25 पर्यंत जर तुमची जर त्यानंतर सिलेक्शन जर नाही झालं तर ते खूप स्ट्रेसमध्ये येतात आणि त्यांच्या लाईफमध्ये जे आहे ते म्हातारपण असतं. म्हणजे हे आपण बाजू लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मी पूर्ण दृष्टिकोनातून बोलत आहे. पण 25 पर्यंत तुम्ही जे आहे एखाद्या जे आहे कोलंबस सारखं किंवा बाजीराव पेशवा किंवा छत्रपती सारखं जरी भेटले या परीक्षेला, तसंच भिडावं लागतं. म्हणजे त्याला काही सोल्युशन नाही आहे. तुम्हाला IAS ही ड्रीम असेल तर तुम्हाला तसं भिडावंच लागतं. ठीक आहे, म्हणजे एकतर्फी ज्या एकच ध्यास असा विचार करून घ्यावा लागतो. परंतु ही परीक्षा जरी एकच ध्यास असेल पण त्याचा सिलेबस असा आहे, त्या सिलेबसवर जर आपण कमांड आणली, म्हणजे जेन्युइनली जर अभ्यास केला तर त्याच्या बेसवर आपण बऱ्याचशा परीक्षा काय करू शकतो, क्रॅक करू शकतो. याचा सेकंड प्लान तयार होऊन जातो. म्हणजे IASच प्लान A ठेवा, IASच प्लान B ठेवा, परंतु याला वेळेचं मर्यादा आणि अर्ली स्टार्ट करा. अर्ली स्टार्ट करणं या परीक्षेचं काय द इम्पॉर्टंट की टू सक्सेस आहे, अर्ली स्टार्ट. ठीक आहे, मग आता जे आहे तुमचं 25 पर्यंत सिलेक्शन झालंच पाहिजे. इन केस जर नाही झालं तर मग जॉब जॉईन करा. तोपर्यंत एखादा जॉब भेटून जातो इकडे. बाकीच्या ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप A वगैरे परीक्षा इतर देत राहायच्या. आणि त्या जॉब सोबत आता काय होतं की तुम्ही प्री आणि मेन्सचा एकदम खतरनाक अभ्यास केला, म्हणजे थिंकिंग पॅटर्न, रायटिंग पॅटर्न प्रॅक्टिस वगैरे करून, तर तुम्हाला तुम्हाला जर एखादा जॉब जॉईन केला तर रात्री जे आहे थोडा वेळ आपण 3 तास काढू शकतो. म्हणजे रात्री 9 ते 12 आणि सकाळी जे आपण जे आहे 5 ते 8 पर्यंत 3 तास किंवा 2 तास जरी काढले, असा 5 तास जरी अभ्यास केला, म्हणजे रात्री 3 तास आणि सकाळी 2 तास, असा 5 तास जरी अभ्यास केला आणि दिवसभर जो जॉबचा पिरियड आहे त्यामध्ये करंट अफेअर्स जर आपण वाचन केलं, करंट अफेअरचं जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे IASचा, त्याचं जरी आपण वाचन केलं दिवसभर तर आपला करंट अफेअर होऊन जातो आणि रात्री स्टॅटिक सकाळी त्याची रिव्हिजन होऊन जाते. म्हणजे बरोबर बॅलन्स होऊन जाते. उगच आपलं जे आहे 25 क्रॉस झाल्यानंतर ते देवदासारखं असं प्रेमात पडण्यात काही अर्थ नसते. ही परीक्षा म्हणजे असं भावनिक गोष्ट नसते. ठीक आहे, ही जी आहे ड्रीम आहे, पण ड्रीम ही भावनांवर आधारित असतेच. भावना ही त्याला ऊर्जा देते, परंतु याला दिशा बुद्धीनं दिली पाहिजे. लक्षात घ्या, ऊर्जा, गाडीतलं पेट्रोल जे आहे ना, गाडीत जे टाकी आहे ना गॅसोलिन भरलेलं आहे विमानामध्ये, तर ती जे आहे ते इमोशन्स असतात. कारण इमोशन्सशिवाय ही परीक्षा होत नाही. परंतु इमोशनल नाही व्हायचं, त्याला डायरेक्शन कोण द्यायची, बुद्धीने, की ही परीक्षा आहे, या परीक्षेला अशा प्रकारे प्रश्न येतात, प्रिलिममध्ये असे, मेन्समध्ये असे, मग याला जे आहे कशा प्रकारे मी विचार केला पाहिजे आणि कशा प्रकारे मी उत्तर लिहिलं पाहिजे, हे स्किल जोपर्यंत डेव्हलप करत नाही तोपर्यंत ते स्किल आणि ॲटिट्यूड डेव्हलप नाही झालं तर मग या परीक्षेत स्कोर नाही येत. म्हणजे फक्त अभ्यास करूनच फायदा नाही. या परीक्षेला मी बरेचदा असं म्हणतो, या परीक्षेला जे लागतं तेच जो विद्यार्थी देणार तो पास होणार. मग तो 100 लागत असेल तर 101 दिलं तरी प्रॉब्लेम येईल आणि 99 दिलं तरी प्रॉब्लेम येईल. एक गोष्ट हे लक्षात ठेवा, ज्या लोक क्वालिफाय झाले नाही याचा अर्थ असा नाही की दे आर नॉट फिट फॉर अदर. त्यांचं टॅलेंट वेगळ्या ठिकाणी असेल तर त्यांनी त्या क्षेत्रात जायचं आणि प्रचंड प्रगती करायची. हे बघा, आणि त्यांनी हताश पण होऊ नका. ठीक आहे, कारण की कसं असते, ड्रीम ही महत्वाची असते, परंतु तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला त्या ड्रीम पर्यंत पोहोचवते. कधी कधी काय असते, एखादी गाडी बंगला वगैरे पाहून आपण कदाचित ड्रीम ठेवत असेल, असे होऊ शकतं. ठीक आहे, कारण की तुमची ड्रीम जरी तुम्हाला असं वाटलं की ही माझी ड्रीम आहे, परंतु जेन्युइनली तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, तर हे वरचा करता करविता जो असतो ना तो तुम्हाला तिकडे ढकलत असतो. तर तिकडे आपण गेलो काही प्रॉब्लेम नाही. तसं
एपीजे होते, एपीजे जे आहे का इंटरव्ह्यूमध्ये जे आहे डिस्क्वालिफाय झाले आणि त्याच्या मनात बरेचसे निगेटिव्ह विचार आले. परंतु जे आहे त्यांचा जो पिंड होता, त्यांचं जे युनिकनेस होतं, त्यांचा जो जन्म ज्या गोष्टीसाठी झाला होता, तर तिकडे डेस्टिनीने म्हणत मी त्याला म्हणू की जे आहे ती एक एनर्जी आहे आणि करता करवित्याचे जे काही कार्यक्रम असेल आपल्यासाठी जो आपल्याला लक्षात येत नाही कधी कधी, ठीक आहे, तर जे आहे बरोबर जे आहे तो काय होतो त्या दिशेला आपण जायला लागतो. मला आठवतं 7वीत माझं टॉन्सिलचं ऑपरेशन झालं होतं. माझी एक्झाम होती आणि ते एक्झाम थोडी डिस्टर्ब झाली होती, म्हणजे मला कमी मार्क्स आले होते. मग मला खूप वाईट वाटलं होतं, कशाला टॉन्सिल झाले आपल्याला वगैरे वगैरे. परंतु मी आज जेव्हा पाहतो तर आज जे आहे ते टॉन्सिल नसल्यामुळे मी 12 तास जर कंटिन्यू जरी बोलत राहिलो टीचिंगमध्ये, म्हणजे आता मी शिक्षक जे आहे या प्रोफेशनमध्ये आहे, शिक्षक बनलो, तर मला 12 घंटे बोलले तर मला काही प्रॉब्लेम होत नाही. आता मला क्लिअर कट कळलं की तेव्हा तसं का झालं होतं, ते झालं होतं म्हणून आज असं झालंय. हा एक भाग असतो. त्यामुळे एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या की हा जो IASचा जॉब प्रोफाईल आहे हा वन ऑफ द बेस्ट आहे. परंतु इतर जॉब प्रोफाईल सुद्धा काय होत आहे, डेव्हलप होत आहे. कारण भारत ज्या प्रकारे डेव्हलप होत जाईल, जो डेव्हलप कंट्रीकडे जसं आपण हळूहळू जाऊ तसे बाकीचे ऑप्शन्स आपले काय होईल, डेव्हलप होत जाईल. म्हणजे तुम्ही त्याही क्षेत्रात गेले तर तुम्ही तिथे सुद्धा काय कराल, फिनॉमिनल प्रगती कराल. म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या परीक्षेची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्या स्ट्रॅटेजीने आपण गेलो पाहिजे. आणि मग 25 नंतर जर गरज पडली द्यायची तर आपण आपला प्लॅन बी किंवा जॉब करत सुद्धा आपण देऊ शकतो, कारण 5 तास अभ्यास काय सफिशियंट आहे. पण त्यासाठी तुम्ही या परीक्षेला लवकर मेन्सला हात घालून थिंकिंग आणि रायटिंग पॅटर्न त्या दृष्टीकोने डेव्हलप करून आणि जे करंट अफेअर मिस न करता जर आपण गेलो तर हे होऊन जातं. कारण कधी कधी काय होतं, एखादा विद्यार्थी IPS होतो आणि त्यांना पुन्हा IAS साठी एक्झाम द्यायची असते, तर पुढच्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम सुद्धा मिस होते. याचा अर्थ असा आहे का त्या विद्यार्थ्याचा जे आहे काही प्रॉब्लेम आहे वगैरे, ठीक आहे. म्हणून या परीक्षेचं जे आहे तर काही प्लस मायनस आहे ते समजून घेतले पाहिजे. आणि जसं संजीव सान्याल यांनी जे म्हटलंय की पॉवर्टी ऑफ ड्रीम्स, तर ते विकसनशील देशाला ते बरोबर आहे त्यांचं, की कसं असतं, जसं आपण डेव्हलप कंट्रीजमध्ये जातो तर डेव्हलप कंट्रीजमध्ये जे आहे की प्रत्येक सेक्टरमध्ये काय असते, IAS सारखी ड्रीम असते. म्हणजे सोशल आहे, कल्चरल आहे, आर्ट आहे, ड्रॉइंग आहे, लिटरेचर आहे, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, मिलिटरी आहे, प्रत्येक फील्ड डेव्हलप होते त्यांची. त्याच्यामुळे त्यांचा देश काय होतो, डेव्हलप होतो. ज्या देशामध्ये फक्त एक गव्हर्नमेंट सर्व्हिसला खूप ट्रिमेंडस महत्व आणि बाकी प्रायव्हेट सर्व्हिसमधल्या इतर करिअरला काहीच महत्व नसते किंवा त्याला तो रिस्पेक्ट किंवा तेव्हा तो डिग्निटी नसते, तर तो देश डेव्हलपिंगच राहतो, तो डेव्हलप नाही होत. ठीक आहे, हे समजलं पाहिजे. म्हणून जे आहे संजीव सान्याल या स्टेटमेंटचं एकदम पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय घेतलं पाहिजे, आपण इंटरप्रिट केलं पाहिजे की हे त्यांनी असं नाही म्हटलं की दिस इज बॅड, तर अदर ऑप्शन सुद्धा महत्वाचे आहे. जसं एलन मस्क सारखा माणूस आहे, तर जे आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस न करता दुसऱ्या फील्डमध्ये गेला आणि देशाला खूप मोठ्या काही गोष्टी काय केल्या, रिव्हॉल्युशन करून टाकलं. कारण की तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये जावं लागेल ना, हाही एक भाग असतो. परंतु तुम्ही IASचा अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या फील्डमध्ये जर गेले तरी तुम्ही रॉकस्टार असाल, तुम्हाला जे आहे खूप जबरदस्त काय होईल, अचिव्हमेंट होईल. कारण की भारतात एंटरप्रेन्योर्स आणि सायंटिफिक ॲटिट्यूड हे जे हळूहळू डेव्हलप होत आहे, पण ते तुलनेने खूप कमी आहे. का? कारण की जे आहे एंटरप्रेन्योरशिपसाठी जे इकोसिस्टम लागते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि तुमच्या देशामध्ये, तर ते इकोसिस्टम या देशाचं वीक आहे. ठीक आहे, म्हणजे एंटरप्रेन्योर म्हणजे पैसा असला पाहिजे, बिझनेस करायचा म्हणजे प्रॉफिट कमवायचा आहे. आपण प्रॉफिट कमवण्यासाठी लॉस कसा करायचा, कुठं लॉस करायचा हे समजलं पाहिजे. पैसा महत्त्वाचा नसतो असं नाही, पण पैशापेक्षाही जे आहे इतर गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सोशल, कल्चरल, इमोशनल, सायकोलॉजिकल, पॉलिटिकल, त्या देशाचा इतिहास, त्या देशाची संस्कृती याचाही काही समज असला पाहिजे. बघा ना, आता मी जेव्हा गिरीश कुबेर सरांचं टाटायन जे आहे हे बुक बघितलं, ठीक आहे, ते बुक जेव्हा वाचलं तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली का जे आहे जे टाटा आहे, जमशेदजी टाटा जे आहे, जेव्हाही फॉरेन टूरवर जायचे तेव्हा ते जे आहे इकॉनॉमिक या गोष्टी सोबतच सोशो कल्चरल, हिस्टॉरिकल या गोष्टीचा अभ्यास काय करायचे, जास्त करायचे. एखादं एक्झिबिशन असेल तिथं भेट द्यायचे, ते सर्व गोष्टी ऑब्झर्व करायचे. हे केव्हा समजतं, जेव्हा तुम्ही IASचा अभ्यास करताना तेव्हा आर्ट अँड कल्चरचं महत्त्व काय होतं समजतं, जे एक चांगला एंटरप्रेन्योर बनण्यासाठी सुद्धा काय असते, महत्त्वाचं असतं. त्यामुळे फक्त तुम्हाला तो वेळ भेटला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की जे आहे खूप सारे वर्ष यामध्ये का जातात, कारण विद्यार्थ्याला या परीक्षेची नाडी न समजल्यामुळे तो इमोशनल होऊन जातो आणि आता याच्याशिवाय आपल्याला आयुष्यात दुसरा पर्यायच नाही आहे, मग तो ट्रॅपमध्ये फसून जातो. म्हणून अर्ली स्टार्ट करा, अर्ली स्टार्ट करून मेन्सकडनं स्टार्ट करा. 25 पर्यंत डेडिकेट करा, काही विचारच करू नका. पण 25 नंतर जे आहे तर एवढी गरज नसते अभ्यासाची. नाही तर काय होते, 25 नंतर विद्यार्थी खूप अभ्यास करतात तर ते कलेक्टर कमी स्कॉलर काय बनतात जास्त. मी तुम्हाला हेही म्हटलं 100 एनर्जी लागते, फ्रिक्वेन्सी जर 100 असेल तर तुमची 100च असली पाहिजे, तेव्हाच कसं ट्युनिंग काय होईल, परफेक्ट होईल. 200 जर दिली
आता काय होतं, विद्यार्थी खूप अभ्यास करतात त्यामुळे त्यांची फ्रिक्वेन्सी काय होते 200 होते आणि ते असं काही आन्सर लिहितात की ते प्रोफेसरलाही माहित नाही होत, समजत नाही शेवटी, असा प्रश्न होऊन जातो. ठीक आहे, त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी बॅलन्स ठेवा. याचा अर्थ असा नाही की जे आहे तुम्ही सिलेक्ट नाही झाले म्हणजे सर्व काही संपलं, की यू आर नॉट फिट फॉर ऑल जॉब्स, असं नसतं. प्रत्येकाची जी आहे फ्रिक्वेन्सी आहे, एनर्जी आहे, त्याचं एक युनिक पिंड आहे, तो त्या क्षेत्रात जर गेला तर तो तिकडे रॉक स्टार होईल, असा भाग असतो. त्यामुळे जे आहे की त्यांनी जे म्हटलं की आपला देश जो आहे आता डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, यंग इंडिया आहे, तर बाकीचेही सेक्टर डेव्हलप नाही झाले तर आपला देश डेव्हलप नाही होऊ शकत. हे त्यांचं बरोबर आहे. मी एक ऑब्झर्व केलेला आहे की ज्या देशामध्ये फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसला खूप महत्त्व असते ना, तो देश डेव्हलपिंग राहतो. कारण बाकी कसं असतं बघा, आता पूर्ण 100 पैकी 5% जे आहे जॉब्स कुठं आहे, गव्हर्नमेंटमध्ये आहे. 95% जॉब्स कुठं आहे, प्रायव्हेटमध्ये आहे. आता 95% मध्ये जर बेस्ट टॅलेंट जर नाही गेलं, म्हणजे तो एखादा मीडियाचा रिपोर्टर आहे, आता तो मीडियाचा समजा आज तकचा किंवा कोणत्याचा रिपोर्टर आहे आणि त्या रिपोर्टरला भारताचं संविधान आणि इथिक्स आणि फिलॉसॉफी आणि या देशाची संस्कृती हे जर नाही समजली तर चांगला रिपोर्टर होऊच शकत नाही. तो देशाची काय करायला वाटच लावेल, तो काय बोलतो त्याला समजणारच नाही. ठीक आहे, त्यामुळं हे टॅलेंट दुसरीकडे गेलं पाहिजे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त ज्या एक गोष्ट लक्षात घ्या की ती ड्रीम असते तेव्हा आपल्याला प्लॅन बीचा विचार नसते करत माणूस, झालंच पाहिजे, हे खूप महत्त्वाचं असते. परंतु जे आहे त्याला वेळेचंही बंधन असलं पाहिजे आणि बाकीच्या क्षेत्राबद्दल कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ठेवू नका. परंतु IAS ही वन ऑफ द बेस्ट जे आहे करिअर आहे, त्याबद्दल काही वाद नाही आहे. त्यामुळे यू मस्ट परस्यू इट ॲज अ ड्रीम. परंतु इतर ड्रीमचाही सन्मान करा. इतरही क्षेत्रामध्ये जरी गेले तर तुम्ही IAS पेक्षाही जास्त प्रगती कराल, काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त वेळेचं बंधन आणि अर्ली स्टार्ट करणे काय महत्त्वाचं आहे. म्हणून जे आहे आपला देश डेव्हलप झाला पाहिजे, त्यामुळे सर्वच जे आहे सेक्टरमध्ये टॅलेंट गेलं पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. म्हणून एकच टॅलेंट नाही आहे आणि बाकीच्या क्षेत्रात का जात नाही, कारण तिथं ते इकोसिस्टम तेवढं फेवरेबल नाही आहे. ठीक आहे, मग ते हळूहळू त्या सर्व गोष्टी चेंज होत राहतात. म्हणजे याला काही युवा पिढी जबाबदार आहे असं नाही आहे. याला पूर्ण देशाचे आपल्याला सर्व चेंजेस होत आहे, वेळ लागेल, परंतु ते सिस्टम डेव्हलप होत आहे, ते आपल्याला करावं लागेल. फक्त ॲटिट्यूड निगेटिव्ह नसावा. ॲटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही जर समजा IAS मध्ये सिलेक्शन नाही झालं आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड दुसऱ्या क्षेत्रात जर गेले तर तुम्ही स्वतःशी आणि त्या क्षेत्राची काय कराल, अन्याय कराल, म्हणजे इनजस्टिस होऊन जाईल. तसं नको व्हायला. लाईफ ही सर्वात महत्त्वाची असते. ते अल्टिमेट ड्रीम असते आपली की आजच्या क्षणाला मी आनंदी असलो पाहिजे आणि नेक्स्ट क्षणाला त्या क्षणापेक्षा काय असलं पाहिजे 2x आपण काय असलो पाहिजे, आनंदी असलो पाहिजे. हे लाईफचं रिअल गोल आहे. ही ड्रीम कधीही मिस करू नका. ठीक आहे, तर असं जे आहे तर या सध्या जे गदारोळ निर्माण झाला की विकास दिव्यकीर्ती सर, आचार्य प्रशांत, संजीव सान्यालजी आणि आता भरपूर स्टेटमेंट असे आलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी जे एक बॅलन्स जे आहे विचारसरणी लक्षात घेऊन तुम्ही जे आहे ही ड्रीम परस्यू करू शकता. तर सर्वांना माझ्या बेस्ट विशेष. या परीक्षेत नक्की IAS व्हा आणि जे लोक जे आहे नाही क्वालिफाय झाले तर त्यांना सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये एकदम रॉकस्टार बनता येतं, त्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा आहे. कारण की असं टॅलेंट, IASचा अभ्यास झालेलं जे टॅलेंट आहे, ज्याला आपण ह्युमन कॅपिटल म्हणतो, हे ह्युमन कॅपिटल भारताच्या सर्व क्षेत्रामध्ये कम्प्लिटली मिसिंग आहे, कम्प्लिटली मिसिंग. त्यामुळे जे आहे तर छान अभ्यास करा आणि हे टॅलेंट तुम्हाला कुठेही लागेल. फक्त वेळ, की टाइम इज नॉट मनी. जगातला सर्वात महत्त्वाचा रिसोर्स कोणता आहे, टाइम. आता मी तुम्हाला जे आहे काय दिलेलं आहे, माझा मौल्यवान वेळ दिलेला आहे. तुम्ही मला हे लेक्चर पाहत असताना, हा व्हिडिओ ऐकत असताना काय दिलेला आहे, तुमचा सर्वात मौल्यवान जे आहे रिसोर्स दिला आहे, त्याला म्हणतात टाइम. हे फ्री नाही आहे. नथिंग इज फ्री इन लाईफ आणि भेटलंही नाही पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.